स्वागत आहे तुमचं सुनीता सिंपल कुकिंगमध्ये। आज आपण झटपट पौष्टिक असे व्हेज कटलेट सोप्या पद्धतीने कसे बनवायचे ते पाहणार आहोत। आज आपण भरपूर भाज्या घालून मिक्स व्हेज कटलेट अगदी सोप्या पद्धतीने कसे बनवायचे ते पाहणार आहोत। तर त्यासाठी लागणारं साहित्य पाहूयात। इथे मी गाजर किसून घेतलेला आहे, फुलकोबी मी बारीक असा चिरून घेतलेला आहे स्वच्छ धुवून, शिमला मिरची बारीक कट करून घेतलेली आहे, एक बीट मी या पद्धतीने बारीक किसून घेतलेले आहे। तसेच इथे मटार मी वाफवून आणि स्मॅश करून घेतलेला आहे। मक्याचं कणीस आहे ते देखील मी इथे वाफवून आणि बारीक असं करून घेतलेलं आहे। त्यातीलच मी काही दाणे शिल्लक देखील ठेवलेले आहेत आणि इथे भरपूर अशी कोथिंबीर घेतलेली आहे। चीज लागेल आपल्याला, लहान मुलांसाठी बनवतोय तर इथे मी चीजचा वापर करणार आहे। बटर घेतलेला आहे आणि इथे ही पोह्यांची पावडर घेतलेली आहे। तुम्हाला या जागी ब्रेड क्रम्स वापरायचे असतील तर तुम्ही ते देखील वापरू शकताय। तसेच इथे कॉर्नफ्लॉवर घेतलेलं आहे थोडंसं आणि इथे आलं लसूण पेस्ट घेतलेली आहे। हिरव्या मिरच्या मी 3 ते 4 बारीक अशा वाटून घेतलेल्या आहेत। आता मसाल्यांमध्ये आपल्याला लागेल भाजलेल्या जिऱ्याची पावडर आहे, धने पावडर आहे, चिली फ्लेक्स लागेल, ऑरिगॅनो घेतलेला आहे, चवीपुरतं मीठ लागेल, तसेच काळी मिरी थोडीशी वाटून घेतलेली आहे, आमचूर पावडर घेतलेली आहे, हळद, लाल तिखट आणि गरम मसाला हे एवढं आपल्याला साहित्य लागणार आहे। तसेच इथे मी बटाटे उकडून व स्मॅश करून किसून घेतलेले आहेत किसणीने। सर्वात अगोदर इकडे आपल्याला या भाज्या हलक्याशा फ्राय करून घ्यायच्या आहेत। त्यासाठी इथे मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि थोडंसं बटर देखील घातलेलं आहे। आता यामध्ये आपल्याला सुरुवातीला बटर छान असं वितळलेले आहे। आता आपण त्यामध्ये अगदी थोडेसे जिरे घालून घ्यायचे आहेत, आलं लसूण पेस्ट घालून घ्यायचे आहे, हे आपल्याला परतून घ्यायचं आहे आणि हे आलं लसूण हिरवी मिरचीची पेस्ट घेतलेली आहे ती देखील आपण इथे घालून घ्यायची आहे। ती देखील व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊयात। तुम्हाला इथे कांदा वापरायचा असेल तर तुम्ही कांदा देखील इथे वापरू शकताय, पण मी कांदा घातलेला नाही। हे व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे आपल्याला। आता त्यासोबतच आपण ह्या भाज्या घेतलेल्या आहेत त्या घालून घेऊयात। सुरुवातीला आपण शिमला मिरची घालून घ्यायची आहे आणि शिमला मिरची आपण छान अशी फ्राय करून घेऊया। एक मिनिटभर आपण ही फ्राय करून घ्यायची आहे। सोबतच आपल्याला हा कोबी आहे तो देखील घालून घ्यायचा आहे आणि तो पण व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे। गॅस मोठाच ठेवायचा आहे आपल्याला, अगदी हलक्याशा या भाज्या आपल्याला परतून घ्यायच्या आहेत। गाजर घेतलेलं आहे ते देखील आपण यामध्ये घालून घेऊयात। अर्धं गाजर घेतलेलं होतं आणि बीट पण घेतलेलं होतं, ते देखील आपण यामध्ये मिक्स करून घेऊयात। तुमच्याकडे ज्या भाज्या असतील त्या तुम्ही इथे वापरू शकता। आता हे सर्व साहित्य आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। आता भाज्या परतण्यासाठी आपण अगदी थोडंसं यामध्ये मीठ घालणार आहोत। अगदी थोडंसं सुरुवातीला आपण मीठ घालून घेऊयात आणि हे व्यवस्थित मिक्स करून एक 2 ते 3 मिनिट आपण ह्या भाज्या परतून घ्यायच्या आहेत। 2 ते 3 मिनिट झालेली आहे आणि भाजी आपली हलकीशी परतून देखील झालेली आहे। आता आपण गॅस बंद करूयात आणि आपली भाजी थंड करून घेऊयात। इथे आपली भाजी देखील व्यवस्थित अशी थंड झालेली आहे। आता आपण ही उकडलेली बटाटे घेतलेले आहेत, बारीक किसून घेतलेले आहेत किसणीने मी, तर ती आपण ही भाजी यामध्ये घालून घेऊयात। आता आपलं हे टाकून झालेलं आहे। यामध्ये आपण मसाले घालून घ्यायचे आहेत। यामध्ये आपण लाल तिखट घालायचं आहे, चवीपुरतं घालून घ्या तुम्हाला कितपत हवा आहे त्यानुसार। गरम मसाला घेतलेला आहे तो देखील आपण यामध्ये घालून घेऊयात। आपण हिरवी मिरची वापरलेली होती त्यामुळे आवश्यकतेनुसारच घालून घ्यायचा आहे। इथे जिरे पावडर घेतलेली आहे 1 चमचाभर, ती देखील आपण यामध्ये घालून घेऊयात। धने पावडर घेतलेली आहे ती देखील आपण इथे यामध्ये घालून घ्यायची आहे। सोबतच हे चिली फ्लेक्स घेतलेले आहे अगदी थोडेसे, ते देखील आपण यामध्ये घालून घ्यायचे आहेत। हळद घेतलेली आहे थोडी, अर्धा चमचा साधारणतः घेतलेली आहे, ती देखील आपण यामध्ये व्यवस्थित अशी घालून घ्यायची आहे। ऑरिगॅनो घेतलेला आहे, ऑरिगॅनो देखील 1 चमचाभर असं घेतलेलं आहे, ते देखील आपण यामध्ये घालून घेऊयात।
आमचूर पावडर घेतलेली आहे. आपले कटलेट अगदी चटपटीत लागावे यासाठी घेतलेली आहे आमचूर पावडर. तुमच्याकडे जर आमचूर पावडर नसेल तर तुम्ही मसाला किंवा लिंबू रस देखील इथे वापरू शकताय. इथे मी काळी मिरी वाटून घेतलेली आहे क्रश करून खलबत्त्यामध्ये, ती देखील घालून घेतलेली आहे. आता सुरुवातीला आपण हे सर्व साहित्य व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. हे सर्व मसाले देखील व्यवस्थित असे मिक्स होतील. सोबतच आता आपण हा मटार घेतलेला आहे, उकडून क्रश करून घेतलेला आहे मी मिक्सरवरती. तुम्हाला अख्खा घालायचा असेल तर तुम्ही तसा देखील वापरू शकताय. आणि हे मक्याचं कणीस मी वाफवून घेतलेलं होतं आणि क्रश करून घेतलेलं होतं मिक्सरमधून, ते देखील आपण यामध्ये घालून घेऊयात. त्यासोबतच इथे मी काही दाणे असेच ठेवलेले होते, ते देखील आपण यामध्ये घालून घ्यायचे आहे. आणि खूप सारी अशी भरपूर कोथिंबीर घेतलेली आहे, ती देखील आपण यामध्ये घालून घेऊयात. आता हे सर्व साहित्य आपल्याला अगोदर व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. पूर्वतयारी केली ना की हे कटलेट बनवायला फार वेळ लागत नाही. अगदी घरात छोटीशी पार्टी वगैरे असेल किंवा हळदी कुंकाचा काही समारंभ असेल तर अशा वेळेस तुम्ही हे कटलेट असे अगदी आवर्जून बनवू शकता. सगळ्या भाज्या थोड्या थोड्या प्रमाणात घेतल्या ना की हे कटलेट देखील खूप जास्त प्रमाणात असे बनवून आपले तयार होतात. आता हे सर्व साहित्य आपण व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात. आणि आता यामध्ये तुम्हाला ब्रेड क्रम्स घालायचे असतील तर तुम्ही ब्रेड क्रम्स घाला, पण मी इथे घरच्याच उपलब्ध साहित्यात दाखवणार आहे. तर इथे मी पोहे पावडर घेतलेली आहे. पोह्यांची पावडर मिक्सरवरती मी दळून घेतलेली आहे, ती आपण घालून घेऊयात. आवश्यकतेनुसार घालायचे आहे. आपलं सारण कसं बनलेलं आहे त्यानुसार आपण हे घालून घ्यायचं आहे. हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आणि इथे मी कॉर्नफ्लॉवर घेतलेलं आहे. हे कॉर्नफ्लॉवर घेतलेलं आहे, ते देखील आपण घालून घेऊयात. अगदी थोडं घालायचं आहे. कॉर्नफ्लॉवर घातल्यामुळं आपले कटलेट छान असे कुरकुरीत बनून असे तयार होतात. आता हे सर्व साहित्य व्यवस्थित आपण असं मिक्स करून घेऊयात. मिक्स झालेलं आहे. आपण भाजी बनवताना थोडंसं मीठ घातलेलं होतं. आता आपण चवीपुरतं व्यवस्थित असं पूर्ण सारणाचं मीठ व्यवस्थित असं घालून घ्यायचं आहे. कितपत मीठ लागेल त्यानुसार तुम्ही घालून घ्या. आणि हे सर्व पुन्हा एकदा आपण मीठ घातल्यानंतर मिक्स करून घेऊयात व्यवस्थित. हे पहा, इथे आपले मीठ देखील व्यवस्थित मिक्स झालेलं आहे. आता इथे मी पोहे पावडर घेतलेली आहे. तुमच्याकडे जर ब्रेड क्रम्स असतील तर तुम्ही इथे ब्रेड क्रम्सचा देखील वापर करू शकता. इथे त्यामध्ये आपण थोडंसं चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे आणि हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आणि हे त्यामध्ये आपण कटलेट घोळवणार आहोत, कारण चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे. आपण मसाले वगैरे सर्व त्यामध्ये घातलेलं आहे, त्यामुळे यामध्ये मी काहीच वापरणार नाही. आता आपण हाताला अगदी थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे सुरुवातीला आणि त्यातील एक पोर्शन असं थोडंसं गोळा काढून घ्यायचा आहे. आणि कटलेट तुम्हाला कोणत्या आकाराचे हवे आहेत त्यानुसार तुम्ही बनवून घेऊ शकता. तुमच्याकडे जर कुकीज कटर वगैरे असेल तर तुम्ही त्याचा देखील इथे वापर करू शकता. भरपूर सेप असतात त्यामध्ये. आता इथे मी चीज किसून घेतलेला आहे. आपण चीज थोडंसं घालून घेऊया त्यामध्ये. चीज घालणं पूर्णपणे ऑप्शनल आहे. तुम्हाला हवं असेल तर घाला, पण मी घालणार आहे यावेळेस. चीज घालून बनवणार आहे कटलेट आपले. आता हे या पद्धतीने आपल्याला व्यवस्थित असं पॅक करून घ्यायचं आहे. हे व्यवस्थित आपल्याला या पद्धतीने करून घ्यायचं आहे. कटलेटचा शेप तुम्हाला कोणता हवा आहे त्या पद्धतीने तुम्ही बनवून घ्या. आता याच पद्धतीने आपण सर्व कटलेट बनवून घेऊयात. इथे आपले या पद्धतीने कटलेट बनवून झालेले आहे. आता आपण ह्या पोहे पावडरमध्ये आपण हे डीप करून घ्यायचे आहेत. हे या पद्धतीने सर्व कटलेट आपण हे असे करून घेऊयात. तुम्हाला जर तळून करायचे असतील तर तुम्ही तळून देखील करू शकताय, पण मी इथे शॅलो फ्राय करणार आहे, म्हणजे जास्त ऑइली देखील होणार नाही त्यासाठी. इथे आपले सर्व कटलेट बनवून झालेले आहे. आता आपण इथे बटर घालणार आहोत. तुम्हाला जर तेल घालायचं असेल तर तुम्ही तेलाचा देखील वापर करू शकताय, पण बटर घातलं ना ते अजून चव चांगली लागेल, त्यामुळे मी इथे बटरचा वापर केलेला आहे. हे बटर आपण सर्वत्र असं स्प्रेड करून घेऊयात. आणि आता त्यावरती आपण हे कटलेट घालून घ्यायचे आहे. तेलाचा देखील तुम्ही इथे वापर करू शकता. कमीत कमी तेलामध्ये आपण आपले कटलेट छान असे बनवून घेऊ शकतो. इथे एकाच वेळेस हे साधारणतः 6 ते 7 कटलेट बसलेले आहेत. आता आपण हे मीडियम गॅसवरती होऊ देऊयात.
आता आपण हे कटलेट दुसऱ्या साईडने देखील पलटून घेऊयात. आणि हे दुसऱ्या साईडने देखील होऊ देऊयात. इथे आपले सर्व कटलेट बनवून झालेले आहेत. आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात. दोन्ही साईडने देखील व्यवस्थित असे झालेले आहेत. हे पहा, इथे आपले मिक्स व्हेज कटलेट अगदी सोप्या पद्धतीने बनवून तयार झालेले आहेत. रेसिपी ही अगदी साधी सोपी आहे. आवडली असेल तर प्लीज नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चॅनलवरती अजूनही नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा व शेजारील बेल आयकनही प्रेस करा. धन्यवाद.